वाढलं होतं करावा लागला. तेव्हा शुकाचार्य महाराज वर्णन करत असताना सांगतात की बघा, पाप वाढलेलं आहे. पापी जे अभक्त दैत्य जे मातले, धरणसे झाले ओझे त्यांचे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मज आता. असं असणार हे जे काही पाप आहे, या पाप वाढलेलं आहे. मग खऱ्या अर्थाने विचार करा, राक्षस यवन हेच पाप करतात का? तर नाही. तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या हातून कळत नकळत पाप घडत असतं. जगद्गुरु श्री तुकोबराय महाराज सांगतात, पाप कशाने वाढतो? काही नित्यनेमा विन अन्न खायतो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो ऋषभ. आणि त्याचा होय भूमिभार, त्याचा भूमीला भार आहे. नित्यनेम जीवनामध्ये काहीतरी पाहिजे. अनंत असणाऱ्या या अवताराचे कारण सांगितलेले आहेत. आणि पुढे खऱ्या अर्थाने सांगितलं की भगवान परमात्मा अवताराला येणार आहेत. वत्सरूपे पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे. गो मातेचं रूप धारण करून हे पृथ्वी माता ब्रह्मदेवाला शरण गेलेली आहे. आणि शरण गेल्यानंतर सर्व सांगितलं की भगवान परमात्मा अवतार धारण करा, पाप वाढलेलं आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, आकाशाची वाणी सांगे सकळांसी, तळमळ मानसी करू नका. सर्वांना सांगितलं काळजी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान. देवकी मातेच्या उदरामध्ये भगवान परमात्मा अवताराला येतील आणि आल्यानंतर काय करतील? रक्षील ब्राह्मण गायी भक्त, ब्राह्मणांचं रक्षण करेल, गो मातेचं रक्षण करेल. उतरील भार मारील दैत्यांशी, दैत्यांना खऱ्या अर्थाने यमसदनी हा भगवान परमात्मा पाठवणार आहे आणि सर्वांशी आनंद तो करणार आहे. पुढे खऱ्या अर्थाने सांगितलं भगवान बलराम दादा सुद्धा अवतार धारण करणार आहेत आणि रोहिणी मातेच्या उदरामध्ये बलराम दादा खऱ्या अर्थाने अवतार घेणार आहेत. इकडे आकाशाची वाणी सर्वांनी ऐकली आणि सर्व खऱ्या अर्थाने आपापल्या स्वस्थानावरती निघून गेलेले आहेत. इकडे असणारे कंस राजा जो काय आहे, याने ठरवलेलं आहे की आपली असणारी जी काही बहीण आहे, या बहिणीचा विवाह जर वसुदेवाशी जर लावून जर दिला तर आपलं असणारं नातं अतिशय बळकट होईल. कारण की काय आहे, आपल्या असणाऱ्या पहिल्या 6 बहिणी या वसुदेवाला दिलेल्या आहेत आणि आपली असणारी लाडकी बहीण देवकी जर ती दिली तर अजून आपला असणारे जे काही नातेसंबंध आहे ते वाढत जातील, अनेक विश्वास तयार होईल. म्हणून खऱ्या अर्थाने वसुदेवाजवळ इच्छा व्यक्त केली, वसुदेवा अरे माझ्या मनामध्ये अशी इच्छा आहे. आणि वसुदेवाने खऱ्या अर्थाने मोठे अंतकरणाने स्वीकार केला आणि सांगितलं ठीक आहे. आणि मग लग्नाची तयारी केली महाराज. सर्व पाहुणे रावळे मंडळी सर्व नगरी त्या ठिकाणी सजवलेली आहे. घोडे सजवले, रथ सजवला, थाटामाटामध्ये विवाह खऱ्या अर्थाने पार पडला. आणि कंसाने सांगितलं वसुदेवा तुमच्या असणाऱ्या खेडेगावामध्ये गेल्यानंतर माझ्या या भगिनीची जी काही वरात आहे, मिरवणूक ती काढण्यापेक्षा आपल्या या असणाऱ्या नगरीमध्ये जर माझ्या बहिणीची वरात जर काढली तर मला आनंद होईल. वसुदेवाने सांगितलं ठीक आहे. आणि मग ना महाराज या ठिकाणी वर्णन करतात की त्या परिसरामध्ये त्या प्रसंगामध्ये घडलं काय. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. आणि खऱ्या अर्थाने कंस स्वतः रथाचं सारथ्य करत आहे. तेवढ्यात आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झाली आणि सांगितलं कंसा अरे तू ज्या बहिणीचं असणार रथाचं सारथ्य करत आहे, जिच्या या लग्नाच्या शुभ मंगल प्रसंगी खऱ्या अर्थाने तो आनंदी आहे, परंतु हिच्या पोटे येणारा जो काही 8वा पुत्र आहे तो तुला खऱ्या अर्थाने मारणार आहे, तुझा वध करणार आहे. 8वा आईचा पुत्र वधील तुझसे. आणि ऐकल्याबरोबर क्रोध आला आणि क्रोध आल्यानंतर आपल्या हातामध्ये शस्त्र घेतलं, खड्ग हातामध्ये घेतलं. खड्ग माराया
खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, कंसा तू मारू शकत नाही. तेव्हा कंसाने सांगितलं, राजा अरे तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु जर हिच्या पोटे येणारा 8वा पुत्र मला जर मारणार असेल तर हिचा वध जर केला तर हिच्या पोटी 8वा पुत्र येणार नाही आणि मी खऱ्या अर्थाने मरणार नाही. तेव्हा वसुदेवाने 5 प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला. साम दाम दंड भेद. दंड देऊ शकत नाही का, कंस राजा आहे. ठीक आहे. आणि मग साम प्रकारे सांगायला विनंती केली की राजा अरे ही असणारी माझी आता पत्नी आहे. पूर्वी तुझी बहीण होती तेव्हा तू जर मारलं असतं तर मी तुला काहीही बोललो नसतो, परंतु आता ती माझी पत्नी आहे, मी तिचं पाणी ग्रहण केलेलं आहे, आता तू मारू शकत नाही. परंतु ते दुर्जन काही केल्याने ऐकेना. शेवटी सांगितलं, भेद केला बुद्धीमध्ये. सांगितलं जर तू या असणाऱ्या स्त्रीला जर मारलं तर तू चक्रवर्ती राजा आहे आणि समाजामध्ये तुझं सर्व या ठिकाणी नाव नष्ट होईल. एका स्त्रीला मारू नको, स्त्री ही अबला आहे, तिला मारू नको. परंतु ऐकायला तयार नाही. शेवटी सांगितलं, राजा अरे मी तुला काहीतरी देतो. आणि देतो म्हटल्यानंतर कंस प्रसन्न झाला आणि सांगितलं, काय देशील मला. देईन मी पुत्र सत्य माझे मानी. राजा माझं सत्य, मी सत्य सांगत आहे. जेव्हा मला पुत्र होईल तो पुत्र मी तुला आणून देईल. ठेवी बंदिकाने दुता संगे. मला बंदीखान्यामध्ये ठेवा, पुत्र झाला की तुला खऱ्या अर्थाने आणून देईल. आणि इकडे वसुदेव देवकीला खऱ्या अर्थाने कंसाने आपल्या बंदीशाळेमध्ये ठेवलं. इकडे नारद महर्षी विचार करू लागले, जर असं जर झालं तर या कंसाचं असणारं पुण्य खऱ्या अर्थाने कसं वाढेल. आणि खऱ्या अर्थाने पुण्य जर वाढलं, पाप जर कमी झालं तर भगवान परमात्मा येणार नाही. जर भगवान परमात्मा आले नाही तर या दृष्टाचा नायनाट होणार कसा. म्हणून नारदजींनी विचार केला, पुण्य सारावया भेटे देवऋषी. सांगितलं, अरे कंसा अरे तुला कळतंय का काही. 8वा पुत्र मारणार आहे याचा अर्थ तसा नाही की ज्याप्रमाणे एखादं कमळाचं फूल घ्यावं, एका पाकळीपासून मोजायला सुरुवात केली की कोणतीही 8वी भरू शकते. ठीक आहे. वधी बाळकाशी ठेवू नको, त्या बाळकाला ठेवू नको, त्याचा वध कर. आणि खऱ्या अर्थाने ठीक आहे. पुढे इकडे यांना ठेवलेलं आहे. यथामध्ये यथावकाश. पहिला मुलगा खऱ्या अर्थाने झालेला आहे, त्याचा वध खऱ्या अर्थाने कंस करत आहे. पुढे यथामध्ये यथावकाश. आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे पटपट पटपट सर्व काही गोष्टी होणार आहेत. कारण की आपली जी काही कथा आहे नियमाप्रमाणे कृष्ण जन्म आपला परवा व्हायला पाहिजे नव्हता, परंतु कथा वाढत चालली, वेळ कमी पडत चालला. तरीही आपण आज बरोबर रासलीला पर्यंत कथाभाग बघणार आहोत. आणि जो जो आपला असणारा कथाभाग सुटत जाणार आहे त्याचं चिंतन आपण काल्याच्या प्रकरणामध्ये, काल्याच्या कीर्तनामध्ये करणार आहोत. आणि असे असणारे 6 पुत्र खऱ्या अर्थाने कंसाने मारले. पाप वाढत चाललं. इकडे वैकुंठामध्ये मीटिंग बसली, आता जायचं आहे. भगवान विष्णूने विचार केला आणि आपल्या शिष्याला सांगितलं की राजा अरे आपल्या अवताराची वेळ जवळ आलेली आहे, आपल्याला जावं लागेल. तेव्हा खऱ्या अर्थाने शेष भगवान बोलू लागले. शेषापती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता. पृथ्वीवरे दैत्य मातले फार, गार्हाने सुरवर सांगू आले. देवता आल्या होत्या, गार्हानं सांगितलेलं आहे आपल्याला जायचं आहे. तेव्हा शेषाने सांगितलं, महाराज अहो तुमच्या सोबत आलो, मोठ्या सोबत जावं आपलं रक्षण होण्यासाठी. पूर्व युगामध्ये तुमच्या सोबत मी अवतार धारण केला आणि आलो, त्याचा परिणाम 14 वर्षापर्यंत महाराज मला उपोषण करावं लागलं. 14 वर्ष मला त्या ठिकाणी अन्न ग्रहण करता आलं नाही, मला निद्रा घेता आली नाही. वरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष. हे आपण प्रत्यक्षात जाणत आहात. तेव्हा भगवान परमात्म्याने सांगितलं, काळजी करू नकोस. पूर्वी मी मोठा झालो होतो म्हणून तुला कष्ट सहन करावं लागलं, परंतु या अवतारामध्ये तू मोठा हो आणि मी लहान भाऊ होतो. मग करेल. पूर्वी तो अनुज झालासे कनिष्ठ, सोसिले कष्ट मज सवे. आता वडील होईगा सर्वज्ञ,
पाळीन मी आज्ञा तुझी वारे, तुझी आज्ञा खऱ्या अर्थाने पाळणार आहे. तेव्हा शेषाने सांगितलं, देवा बरोबर आहे तुमचं म्हणणं. असणारे 6 पुत्र खऱ्या अर्थाने त्या पाप्याने मारलेले आहेत, वध केलेलं आहे. आणि आता मी गेल्यानंतर माझा सुद्धा वध होणार आहे. आणि सांगितलं काळजी करू नकोस, योगमाया तुला खऱ्या अर्थाने तेथून काढून रोहिणीच्या गर्भामध्ये नेणार आहे. काळजी करू नको, सुखरूप तू राहशील. आणि पुढे खऱ्या अर्थाने 7वा गर्भ देवकी मातेला राहिलेला आहे. योगमायेने तो रोहिणी मातेच्या उदरामध्ये प्रस्थांतर केला. आणि जेव्हा का 8व्या वेळेला देवकी मातेचा असणारा गर्भधारणा झाली, तेव्हा खऱ्या अर्थाने नामदेवराय महाराज सांगतात, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. तिच्या चेहऱ्यावरच असणारं जे काय तेज आहे ते तेज सूर्याप्रमाणे त्या ठिकाणी चमकू लागलं. आणि अशी असणारी ही परिस्थिती खऱ्या अर्थाने झाली. नामदेवराय पुढे खऱ्या अर्थाने सांगतात की हा भगवान परमात्माला अवताराला येणार आहे याची भीती कंसाने मनामध्ये घेतली. तो सारखा झोपेत सुद्धा म्हणायचा, आठवा. कोणीही जवळ आलं की सारखा म्हणायचा, आठवा 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 आठवा. लग्नात काय झालं ते आठवा, असं सारखी चिंता करू लागला. भयभीत झाला, इतका भयभीत झाला की जेवण करायला जरी बसला तरी तो पुत्र आठवा दिसायचा. पाण्यामध्ये तो भगवान कृष्ण खऱ्या अर्थाने आठवा दिसायचा. काळ देवता खऱ्या अर्थाने दिसू लागली. परंतु इकडे असणारी देवकी माता प्रसूत होण्याची वेळ जवळ आली. सर्व देवतांनी त्या वेळेला मंद मंद असणारा पाऊस खऱ्या अर्थाने चालू होता. ढगांचा असणारा गडगडाट त्या ठिकाणी चालू होता. मयूरादी पक्ष खऱ्या अर्थाने आनंदाने पसारा फिरवून नाचत होते. भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने येणार आहे. सर्व देवता त्यांचं स्वागत करत होत्या. नारद तुंबर खऱ्या अर्थाने गायन करत होते. आणि या अवस्थेमध्ये फुलं भेटले की सर्वांना? पाठीमागे बसलेले, पारावरती बसलेले वयस्कर मंडळी, भगवान कृष्णाचा जन्म करायचा आहे, सर्वांनी कथा मंडपामध्ये येऊन बसा. आणि महाराज वर्णन करतात, भगवान परमात्मा कोणत्या ऋतूमध्ये अवताराला आलेले आहे. दशरथे मारिला तोचे होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथे बुधवार असे, शोक सांगत असे परीक्षिती, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घाली अस्र रक्ष पाळा, नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ, वसुदेव कपाळ धन्य धन्य. आणि खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा देवकीच्या उदरामध्ये प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर आपल्या बापाच्या कानामध्ये सांगितलं. अर्थात भगवान परमात्मा बालवेशामध्ये प्रगट झाले नाहीत, तर 8 वर्षाचं भगवान परमात्मा रूप धारण करतात. आणि रूप धारण केल्यानंतर आपल्या असणाऱ्या बापाच्या कानात सांगितलं काय? आनंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या 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 घराला भगवान परमात्मा सावकाश आपल्या बापाच्या कानात सांगतात, नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला. देवकी माता विचार करते, अरे दिव्य असणारा तेज प्रकाश आपल्या या खोलीमध्ये झालेला आहे.
हे 8 वर्षाचं बाळ आपल्या पोटी अवताराला आलेलं आहे. सांगितलं कोण आहे तू? सांगितलं मी भगवान आहे, तुमच्या पोटी अवताराला आलेलो आहे. आणि सांगितलं या ठिकाणी मला ठेवू नका, नंदाच्या घराला घेऊन जा. वसुदेव विचार करतात की बाळा, अरे आमच्या हातापायामध्ये बेडे आहेत, रक्षपाळ आहेत, द्वारपाळ आहेत, आणि हे सर्व असताना कसं शक्य आहे? सांगितलं ठीक आहे, तुम्ही मला उचलून तर बघा, आणि उचलल्यानंतर सर्व असणारी परिस्थिती यथायोग्य होईल. तेव्हा देवकी माता विचार करते, बाळा अरे हे रूप आम्हाला दाखवू नको, आम्हाला असणारं मातृत्वाचं रूप पाहिजे, आणि आमच्या पोटी लहान रूप धारण करून अवताराला येईल. आणि भगवान परमात्मा लुप्त होतात आणि आपलं जे काही अवतार कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी बालगोपाल भगवान परमात्मा प्रगट झाले. आणि पुढे प्रगट झाल्यानंतर आता भगवान परमात्मा प्रगट झाले, फुलं आता टाकू नका. का? आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये 2 भगवंताचे जन्म साजरे करण्याची प्रथा आहे. गोकुळातील एक आणि कंसाच्या असणाऱ्या राजवाड्यातील एक. परंतु आपण गोकुळातील आनंद साजरा करणार आहोत. सर्वांना मोठ्याने प्रेमाने भजन गायचं आहे, नाचायचं आहे. आणि भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर वसुदेव महाराजांनी विचार केला की मिठी मारली. तेव्हा देवकी माता सांगते, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जरी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. सोडा सोडा, याला लपवा आधी. का? जर खऱ्या अर्थाने कंसाला जर कळालं तर कंस खऱ्या अर्थाने माझ्या या बाळाला मारेल. आणि खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याला एका टोपलीमध्ये घेतलं, आणि घेतल्याबरोबर उचललेला कमळापती, पायीची बंधने गळती, सर्व खऱ्या अर्थाने बंधन आपोआप तुटून गेले. द्वारपाळांकडे पाहिलं, द्वारपाळ खऱ्या अर्थाने निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे. कंसाच्या राजवाड्यातून, त्या कैदेतून बाहेर पडले वसुदेव पिता. काळीकुट्ट असणारी रात्र आहे. का? तर भगवान परमात्मा रात्री 12 वाजता प्रगट झालेले आहे. या असणाऱ्या रात्रीमध्ये आपल्या टोपलीमध्ये देवाला घेतला आणि चाललेले आहेत. मंद मंद पाऊस पडत आहे, ढगांचा गडगडाट आहे, विजांचा कडकडाट आहे. तेव्हा भगवान शेष नारायण खऱ्या अर्थाने आपलं रूप धारण करून त्या भगवान परमात्म्याची सेवा करतात. पुढे असणाऱ्या घनघोर अरण्यामध्ये जेव्हा प्रवेश केलेला आहे, कोणतीही भीती मनामध्ये न बाळगता वसुदेव त्या ठिकाणी चाललेले आहेत. पुढे यमुना नदी खऱ्या अर्थाने आडवी आलेली आहे. नदीमध्ये प्रवेश केला. गुडघ्या इतकं पाणी होतं, ते मांडीला लागू लागलं, मांडीचं पाणी कमरेला लागू लागलं, कमरेचं पाणी बेंबीला लागू लागलं, बेंबीचं पाणी गळ्यापर्यंत आलं, शेवटी नाकापर्यंत आलं. भगवंताने विचार केला, जर मी ह्या यमुनेला दर्शन दिलं नाही तर खऱ्या अर्थाने माझ्या बापालाही यमुना मारल्याशिवाय राहणार नाही. आणि यमुना मातेने विचार केला, बघा मी असणारी यमाची बहीण आहे, जर मी देवाचं दर्शन घेतलं नाही तर भगवान परमात्मा जाणतील ही यमासारखी निष्ठुर आहे, ती माझ्या पुढे लवत नाही, माझ्या पुढे नमन करत नाही, माझं दर्शन घेत नाही. भगवान परमात्मा क्रोधायमान होतील आणि पुढे खऱ्या अर्थाने माझ्या या उदरामध्ये असणारा जो काही कालिया नाग आहे, त्या कालिया नागाला भगवान परमात्मा कधीही दूर करणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याने आपला असणारा जो काही पायी आहे तो बाहेर काढला आणि यमुना मातेला दर्शन दिलं. यमुना माता दुभागली गेली आणि दुभागल्यानंतर आपोआप रस्ता त्या ठिकाणी प्रगट झाला. तो रस्ता मध्ये खऱ्या अर्थाने भगवान परमात्माला घेऊन वसुदेवजी नंदाच्या वाड्यामध्ये गेलेले आहेत. आता नंदाच्या वाड्यामध्ये माया त्या ठिकाणी प्रगट झालेली होती. सर्व त्या ठिकाणी शांत झोपलेले होते, कोणालाही पत्ता नव्हता. नंद राजाची असणारी पत्नी यशोदा ती सुद्धा निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे. वसुदेवाने पाहिलं, बाळाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, बाळा अरे माझ्या पोटी अवताराला आलेला आहे, परंतु तुला खऱ्या अर्थाने दुसऱ्याच्या पदरामध्ये द्यायचं आहे, मला क्षमस्व माफी मागितली. आणि खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याला यशोदे मातेजवळ ठेवलं. ती असणारी माया उचलली. मायेला उचलून जेव्हा वसुदेव आपल्या या कंसाच्या बंदीशाळेमध्ये येतात, आल्याबरोबर महाराज हातामध्ये बेड्या पडल्या. द्वारपाळ त्या ठिकाणी उठले आणि परत आहे ती परिस्थिती झाली. रडे माया, रडे माया, रडे माया करी आकात, रडे माया करी आकात, रडे माया करी आकात, रडे माया करी आकात, रडे
रडे माया करी आकांत 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 रडे माया करी आकांत. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आहेत आणि ही असणारी माया वसुदेवजींनी या मथुरेच्या नगरीमध्ये आणली. जेव्हा माया रडू लागली, रडे माया करी अकांत नामा म्हणे उठती दूत. महाराज दूत जागे झाले, सर्व कंसाकडे आले. महाराज आठवा, महाराज आठवा, महाराज आठवा. आणि आठवा म्हटल्यानंतर कंस त्या ठिकाणी क्रोधयमान झाला आणि पळत पळत त्या ठिकाणी आला. आल्यानंतर सांगितलं, कुठे आहे तो बालक, आणा इकडे. तेव्हा देवकी घाबरले, वसुदेव सुद्धा घाबरले आणि ते असणारा बालक हातामध्ये घेतला. कंसाने पाहिलं आणि कंस विचार करू लागला, देवता लोक सुद्धा लबाड आहेत. बघा, मला मुलगा म्हणून सांगितला आणि ही तर मुलगी झाली. परंतु पापी असल्यामुळे त्या बाळाला जवळ घेतलं आणि खऱ्या अर्थाने साहजिक काही मुलं ज्या दगडावरती आपटलेली आहेत, टोमॅटो सारखे ज्यांचे त्या ठिकाणी चेहरे फुटलेले आहेत, विद्रोह अवस्था खऱ्या अर्थाने करण्यात आलेली होती. त्याच युक्तीप्रमाणे त्या मायेला हातामध्ये घेतलं आणि गरगर गरगर जेव्हा फिरवलं आणि त्या शिळेवरती आपटलं महाराज, त्याच्यातून ती माया प्रगट झाली आणि तिने सांगितलं, तुझ्या लाजीवदी उपदना मजाली उपदना मजाली तुझ्या लाजीवदी उपदना मजाली उपदना मजाली उपदना मजाली तुझ्या लाजीवदी तुझ्या लाजीवदी उपदना मजाली उपदना मजाली उपदना मजाली. कंसाला सांगितलं, अरे कंसा पाप्या, अरे मला काय मारतोस, तुला मारणारा माझ्या आधी प्रगट झालेला आहे. तुझ लागी वधी उपजला मज आधी. तेव्हा त्या वसुदेवाचं असणार खरे अर्थाने माफी मागितली आणि सांगितलं, बघा वसुदेवा, माझी काहीही चुकी नाहीये. या देवतांनी सांगितलं म्हणून मी तुझे पुत्र मारले. जर त्यांनी सांगितलं नसतं तर मी खऱ्या अर्थाने मारले नसते. इकडे पण परंतु खऱ्या अर्थाने त्या भगवान परमात्म्याचा पत्ता माहित नाही, कुठे प्रगट झालाय ते काय योग मायेने सांगितलं नाही. विचार करू लागला कंस, कुठे असेल कुठे असेल कुठे असेल. परंतु इकडे असणारं भयभीतीचं वातावरण मथुरा नगरीमध्ये, आता गोकुळ नगरीमध्ये खऱ्या अर्थाने नंदबाबा निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे. नंदबाबांना खऱ्या अर्थाने स्वप्न पडलं की माझ्या या पोटी खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा प्रगट झालेले आहेत. सुंदर सुंदर असणारे त्यांचं रूप आहे. आणि जेव्हा महाराज सकाळ झाली, नंदबाबा आपल्या या गायीची सेवा करत असताना नंदाची असणारी जी काही बहीण आहे, ती बहिणीचं नाव आहे सुनंदा. आणि ती सुनंदा खऱ्या अर्थाने धावत बाहेर आली आणि नंदबाबाला आवाज देते, नंदबाबा आनंद भयो, नंदबाबा आनंद भयो. तेव्हा नंदाने विचारलं, बहन जी क्या बात है, आज बहुत खुशी है आपकी. तेव्हा त्याने सांगितलं, आपको लाला भयो, लाला भयो आपको. आणि खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याचं जे काही प्रागट्यकरण आहे ते प्रागट्यकरण या ठिकाणी झालेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण
गोकुळामध्ये भगवान परमात्मा प्रगट होतात आणि प्रगट झाल्यानंतर कृष्ण गोकुळे जन्मला, दृष्टा छळकाप सुटला. सर्वांना भीती वाटलेली आहे, परंतु गोकुळामध्ये खऱ्या अर्थाने आनंदाचं वातावरण झालेलं आहे. सर्वजण आनंद घरोघर त्या ठिकाणी करू लागले. त्या भगवान परमात्म्याचं नाव खऱ्या अर्थाने आपल्या मुखाने घेऊन आनंद साजरा करतात. आणि सकाळ झाली, गोकुळामध्ये सर्वांना बातमी कळाली आणि कळल्यानंतर एक गवळण खऱ्या अर्थाने दुसऱ्या गवळणीला सांगू लागली. आणि एक गवळण दुसऱ्या गवळणीला खऱ्या अर्थाने सांगते. बघा, गोकुळामध्ये असणाऱ्या यशोदेला पुत्र झालेला आहे, नंदाला पुत्र झालेला आहे. सर्व आनंद खऱ्या अर्थाने करतात आणि आपण जो काय सुंट